नमस्कार, मी प्रतीक्षा. आवाज इंडिया मराठीच्या निवडणुकीच्या रिंगणात या स्पेशल पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आता लवकरच तारखा ज्या आहेत महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या त्या देखील आता जाहीर झालेल्या आहेत. 15 जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी आता लगबग सगळीकडे सुरू आहे. सगळ्याच पक्षांमध्ये लगबग सुरू आहे आणि त्यासाठी आता उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. आणि म्हणून इच्छुक जे उमेदवार आहेत ते आपापली रस्सीखेच जे आहे त्यांच्यामध्ये सुरू आहे. नेमकं कोणाला तिकीट मिळणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे सध्या. तर त्यासाठीच आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण आहोत विराच्या प्रभाग क्रमांक 12 मधील इच्छुक उमेदवार शिवसेना उभाटा गटाचे अभिजित सांगळे सर. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात. सर काय सांगाल, सगळीकडे सध्या सुरू आहे तयारी निवडणुकीची, तुमच्याही पक्षात सुरू असेल, तुम्हीही इच्छुक उमेदवार आहात, कशा प्रकारे तुमची देखील तयारी सुरू आहे यासाठी? नाही, जशी तारीख डिक्लेअर झाल्यापासून 15 जानेवारी तेव्हापासूनच तयारीला लागले आणि प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक एरियामध्ये आपण जाऊ उमेदवारांची खात्री करून घेतो आहे. ज्या महानगरपालिकेने ज्या प्रारूप याद्या काढल्या त्याच्यानुसार आपण महानगरपालिकेला दुबार नावं, पत्ता नसलेली नावं असे पण आपण त्यांना हरकती दाखल केलेल्या आहेत आपल्या पक्षाच्या वतीने. आणि जेवढे आपले ओळखीचे आहेत लोक आहेत, जेवढे आपल्याला ओळखणारे लोक आहेत आणि जिथपर्यंत आपण जाऊ शकतो तिथे आपण पोचण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. नक्की. आता ज्यावेळेस तारखा जाहीर झाल्या त्यावेळेस निवडणूक जे आयुक्त आहेत, राज्य निवडणूक आयुक्त, त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की निवडणुकीमध्ये आता कुठलाही दुबार मतदार वगैरे या सगळ्यांचे जे अडचणी होत्या त्या दूर झाल्यात आणि आता व्यवस्थितपणे मतदान पार पडणार आहे. तुम्ही शिवसेनेच्या उभाटा गट आणि यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असतील किंवा मनसे असेल, यांनी संयुक्त किंवा काँग्रेस यांनी संयुक्त अशी एक जाहीर सभा देखील घेतली होती. त्यांनी याबद्दल आवाज उठवला होता आणि सांगितलं होतं की मोर्चा काढलेला की निवडणुकीमध्ये घोळ आहे आणि त्याबद्दल त्यांनी पुरावे देखील दाखवलेत. तर तुम्हाला वाटतं का आता ज्या प्रकारे स्पष्टपणे सांगतायत की आता कुठलाही घोळ नाही आहे, तर तुम्हाला आता विश्वास आहे का त्यांच्यावर? नाही, निवडणूक आयोगावरती तरी सध्या नाही आहे, कारण की त्यांनी आता जी दुसरी यादी जाहीर केली प्रारूप यादीनंतरची 17 डिसेंबर रोजी, त्यामध्ये देखील आमच्या प्रभागामध्ये, मी फक्त प्रभागाचंच बोलतो कारण की मी त्याच फक्त प्रभागावरतीच अभ्यास केला आहे, तर आमच्या प्रभाग क्रमांक 12मध्ये देखील आम्ही जवळपास 1150 नावं दुबार काढली आणि आम्ही त्यातल्या काही लोकांना संपर्क केला. तर त्या संपर्कामध्ये आम्हाला असं कळलं की 2 वर्षापूर्वी त्यांनी नाव चेंज करण्यासाठी किंवा पत्ता चेंज करण्यासाठी किंवा मोबाईल नंबर चेंज करण्यासाठी रिअप्लाय केलं होतं. त्याच्यामुळे त्यांची जी जुनी एंट्री होती ती डिलीट न होता नवीन एंट्री तयार झालेली आहे. असे पण काही आम्ही उमेदवार त्यांच्याशी संपर्क केलेला आहे. तर आमचं फक्त निवडणूक आयोगाला एवढंच मागणं होतं की जेव्हा तुम्ही एखाद्या मतदाराचं नाव चेंज करतात किंवा नंबर चेंज करतात तर त्याचा जुना रेकॉर्ड त्यांनी पुसून टाकावा, बस एवढीच मागणी आम्ही त्यांच्यापर्यंत आता सेकंड टाईम केलेली आहे. तर आता 27 डिसेंबरला येणाऱ्या ज्या अंतिम याद्या आहेत त्यामध्ये आपण बघूया काय त्यांचं हे आहे ते निवडणूक आयोगाचं. आता तुम्ही दुबार मतदारांचा विषय काढला, त्यावरती अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित झालेले आहे. मात्र आता कुठल्याही अडचणीशिवाय ही निवडणूक पुढची जी आहे ती पार पाडावी अशी अपेक्षा आहे, इच्छा आहे. पण सध्या चित्र दिसतंय शिवसेना उभाटा गटामध्ये देखील म्हणा किंवा मनसेमध्ये देखील म्हणा आणि महाविकास आघाडीचं एकंदरीत चित्र पाहता कुठेतरी महाविकास आघाडी नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीत कमी पडल्याचं पाहायला मिळालं. काय वाटतं की नेमकं कशा प्रकारे कमी पडलेत का कमी पाडलं जात आहे, काय वाटतं तुम्हाला? जर तुम्ही विधानसभेचा त्याच्यामध्ये निकाल बघितला आणि आत्ता नगराध्यक्षाच्या ज्या निवडणुका झाल्या नगरपंचायत नगरपरिषदाच्या, तो निकाल जर बघितला तर या दोन्ही निकालामध्ये आपल्याला बहुतांश साम्य दिसेल, ज्यामध्ये भाजप नेहमी 130-140 सीटांवरच थांबतो, शिंदे गट जे आहेत ते नेहमी 50च्या आसपासच्या याच्यात थांबतो आणि दादा गट नेहमी 40च्या आत वगैरे असं थांबतात. तर हे जर गणित आपण कॅल्क्युलेट केलं तर तरीसुद्धा मी डायरेक्ट असं नाही सांगत की बाबा EVM मशीनमध्ये घोळ असू शकतो किंवा काही असू शकतो, पण ही आकडेवारी जर आपण बघितली तर त्या आकडेवारीनुसार तरी असं वाटते की ज्या निवडणुका सध्या होत आहेत या पूर्ण मॅनेज निवडणुका आहेत, हे मी स्पष्ट सांगू शकतो जे आकडेवारी आपण बघतो आहे सध्याची त्याच्यामध्ये. कारण की कोणी वर नाही आहे कोणी चढ नाही आहे, ते बरोबर ती आकडेवारी ते लोक फिक्स करूनच तेवढ्या
उमेदवारांची जागा डिक्लेअर करतायत. बरेच शिवसेना उभाटा गटाकडून शिवसेना शिंदे गटावर देखील आरोप झालेत, पैसे वाटले. तशा संजय राऊतांनी तर स्पष्टपणे सांगितलं की पैसे वाटले जात आहेत शिवसेना शिंदे गटातल्या काही लोकांना, आणि त्याच्यामुळे जे उमेदवारांना पैसे वाटल्यामुळेच लोक पक्ष देखील बदलतात, असे देखील आरोप आहेत. तर पक्ष बदलण्याची कारणं हीच आहेत का कुठेतरी खरंच कमकुवत पडते शिवसेना उभाटा गट? कमकुवत बघा, जेव्हापासून शिवसेनेचे 2 तुकडे झाले तेव्हापासून आपण असं मानायला हरकत नाही की कुठेतरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा थोडासा म्हणजे की एक त्यांना एक सर्वायवल करावं लागत आहे. ती एक गोष्ट तर आहेच, परंतु काही निष्ठावंत शिवसैनिक बोला किंवा काही जुने शिवसैनिक बोला, त्यांच्यामुळे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा कार्यरत आहे. आणि जे नवीन पदाधिकारी आहेत, जी नवीन उत्स्फूर्त आहे, आता जरी आपण विधानसभेचा निकाल घेतला तरी पण आपले बऱ्यापैकी 20 आपले आमदार आहेत, आपल्याकडे 11 खासदार आहेत. तर त्या मानाने जर आपण बघायला गेलं तर आपल्याकडे चांगली संख्याबळ आहे की आपण त्या बेसवरती पुढची निवडणूक लढू शकतो. जशी नगरपालिका झाली, नगर परिषद झाली, नगरपंचायत झाली. परंतु पैसे वाटप हा जो काही आरोप आहे, जर तुम्ही मागच्या काही न्यूज बघितल्या असतील तर त्याच्यामध्ये पैसे वाटप हा आरोप संजय राऊत यांनी तर केलाच, परंतु बाकी बघा महायुतीमध्ये आपापसातच हे आरोप झालेले आहेत. जसे की कोकणमध्ये निलेश राणेंनी स्वतः भाजपचे पैसे दाखवून सांगितलं की हे बघा हे पैसे वाटप चालू आहे. हो, आणि निकालही त्यांच्या बाजूने पण लागला. ठीक आहे, ते एक चांगली गोष्ट त्यांच्यासाठी मानावी लागेल की त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना मिळालं. परंतु हे पैसे वाटप जे आहेत हे सर्रासपणे होतात. ह्याचा एक व्हिडिओ आहे आपल्याकडे, जे लोकसभेला झालं होतं. आपल्या पालघर जिल्ह्याचाच व्हिडिओ आहे. विक्रमगड साईडला वगैरे पैसे वाटप करतानाचा त्याच्यामध्ये एक रिपोर्ट बनवला होता, त्याच्यामध्ये हा व्हिडिओ दाखवण्यात आला होता. त्याच्यामुळे पैसे वाटप हे सत्ताधारी पक्षाकडून होते, सर्रासपणे होते, हे मानायला हरकत नाही. नक्की. आता तुम्ही जसं म्हणतायत की आता येणाऱ्या आता नगर परिषद आणि नगरपंचायतीचे जे निकाल लागलेत त्याच्यामुळे इथली देखील समीकरणं बदलली किंवा इथे देखील थोडी का होईना पण एक चिंता जी आहे ती शिवसेना उभाटा गटाला झाली असं म्हणायला हरकत नाही. चिंता आहे, मेहनत करावी तर लागणारच आहे, म्हणजे अजून जोमाने करावी लागणार, कारण आधी करावी लागेल. पण हे जे निकाल होते त्याच्यामुळे थोडासा अंदाज आलाय की नक्की कशा प्रकारे गणित बदलू शकतात. हो, कारण की ज्याप्रमाणे समीकरणं किंवा आपल्या प्रभागाचा अभ्यास केल्यानंतर जसं जाणवत होतं की बाबा ठीक आहे, एवढी पक्षाची ताकद आहे, एवढी इतर ताकद आहे की आपण युतीमध्ये जर लढलो तर बाकी पक्षाची जी आपल्याला पाठबळ लागणार आहे ती ताकद आहे. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून जर बघायला गेलं तर त्या मानाने प्रभाग क्रमांक 12 हा इच्छुक उमेदवार जे शिवसेनेचे असो मनसेचे असो त्यांच्यासाठी अनुकूल आहे. परंतु जी आत्ताची पुन्हा गणित बिघडत आहे, बहुजनसोबत युती होणार की नाही होणार, काँग्रेससोबत येणार की नाही येणार, किंवा शिवसेनेला स्वबळावर लढावं लागणार, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला स्वबळावर लढावं लागणार, तर मनसे आपल्यासोबत तर आहे असं सगळ्यांनी गृहीत धरलेलं आहे. जेव्हा अधिकृत त्यांची घोषणा होईल त्याची आपण वाट आतुरतेने पाहतच आहोत. पण जर झाली तर आम्ही मनसेसोबतही लढायला तयार आहेत. आणि मनसे हा पूर्णपणे पाठबळ शिवसेनेकडून मनसेला आणि मनसेकडून शिवसेनेला मिळेल. तर तो एक जो जोर आहे, मराठी माणसाचा जो एक जोर आहे तो आपल्याला या निवडणुकीत पाहायला मिळेल, शिवसेना मनसे जर युती लढली तर. हां, पण तुम्ही मनापासून एक कार्यकर्ता म्हणून विचारते, मनापासून तुम्ही ह्या गोष्टीसाठी तयार आहात की मनसे आणि शिवसेना ही एकत्र आली पाहिजे आणि त्याचा खरंच परिणाम होईल? मी मनापासून सांगतो की दोन्ही पक्षाची युती ही झाली पाहिजे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे पक्ष या दोन्हीची युती झाली तर महाराष्ट्रामध्ये याचा फरक आपल्याला जाणू शकतो. पण काँग्रेसला देखील ते सोबत घेण्याची इच्छा आहे, पण ते आधी ती इच्छा नव्हती त्यांची, कारण ते स्वबळावर लढत होते. संजय राऊतांनी आपापलं जाहीर केलं, त्यानंतर काँग्रेसला देखील वाटलं की ठीक आहे आम्ही पण स्वबळावर लढू. पण ज्यावेळेस नगर परिषद आणि नगरपंचायतीचे निकाल जेव्हा बघतात त्यावेळेस थोडा का व्हायला पण घाम फुटला आणि त्यानंतर वाटलं की नाही आता काँग्रेसला पण आपण सोबत घेतलं पाहिजे. पण मग तुम्हाला वाटतं की काँग्रेसला पण सोबत घेण्याची गरज आहे आणि ती गरज आहे त्यांनी देखील सोबत येण्याची? काही झालं तरी काँग्रेसनी 75 वर्ष सत्ता गाजवली आहे
अचानकपणे आपण काँग्रेस संपली असं नाही सांगू शकत. त्यांचंही कुठे ना कुठे वर्चस्व आहे. त्याच्यामुळे जर आपण काँग्रेसला सोबत घेऊन जरी चाललो तरीसुद्धा अनुकूल परिस्थिती प्रत्येक वॉर्डामध्ये आपल्याला बघायला मिळणार. जर काँग्रेसनी धोरण, त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी जर चांगलं धोरण घेतलं आणि युतीमध्ये लढण्याचे निर्णय घेतले तर नक्कीच त्यांनाही सोबत घेऊन लढलं तरी परिस्थिती अनुकूल आहे. परंतु आत्ताचं सध्याचं काही वातावरण, जसे की आपण जागोजागी फिरतो आहे, निवडणूक लागल्यापासून फिरणं चालू झालेलं आहे, लोकांना भेटणं चालू झालेलं आहे, लोकांशी संवाद साधणं चालू झालेलं आहे. यामध्ये लोकांचे जे आपण प्रतिक्रिया ऐकतो आहे ती प्रतिक्रिया एकदम जाहीरपणे मी नाही सांगत आता इथे, परंतु ती जी प्रतिक्रिया ऐकल्यानंतर निकाल जो लागतो तो मॅच नाही होत. लोकांची प्रतिक्रिया काही वेगळी असते आणि निकाल काही वेगळा लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचं जे काही समीकरण आहे ना त्याच्यावरती कुठेतरी निवडणुकीच्या व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतो. आणि पक्षश्रेष्ठींनी पण या गोष्टीवरती थोडासा विचार करून निवडणूक आयोगाशी तसा संवाद साधला पाहिजे. तोही प्रयत्न झाला. शिष्टमंडळ, शिवसेना, मनसे, काँग्रेस हे सर्व शिष्टमंडळ जाऊन त्यांच्याशी संवाद साधला, त्यांना भेटले, त्यांना पत्रव्यवहार केला. परंतु वारंवार पत्रकार परिषद घेऊन एवढंच सांगण्यात येते की आता सध्या काही घोळ नाही आहे, निवडणुका आपण जाहीर करू शकतो आणि निवडू शकतो. पण मग तुम्हाला काय वाटतं की या प्रकारे, अशा प्रकारे एवढ्या वर्ष विलंब झाल्यानंतर आता अचानकपणे घाई गडबडीत जे निवडणुका घेतल्या जात आहेत त्यात महाविकास आघाडीकडून जे आहे ते सतत आरोप केले जातात की निवडणुकीमध्ये घोळे, EVM मशीनमध्ये घोळे, अनेक आरोप, दुबार मतदार असतील किंवा काही असेल, पण त्यातूनही घाई गडबडीत ह्या गोष्टीवर पूर्णपणे काम केलंही नाही केलं माहीत नाही आहे, पण तरी देखील निवडणुकीची घाई करतात असं कुठेतरी वाटतंय का? निवडणुकीची घाई ही केली जात आहे. जसं की केंद्रामध्ये पण सत्ता भाजपची आहे, राज्यामध्ये पण सत्ता भाजपची आहे. आणि आता आपला पालघर जिल्हा बघितलं तर पालघर जिल्ह्यामध्ये पण सत्ता संपूर्णपणे भाजपची आहे. 2 शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत, आमदार आहेत, तर बाकी भाजपचे आमदार आहेत, तर खासदारही भाजपचाच आहे. त्याच्यामुळे जे वातावरण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं वातावरण जे आपलं बघितलं जाते, ज्याप्रमाणे नगर परिषदेचे निवडणूक, जसं की त्यांनी सांगितलं की 2 डिसेंबरला निवडणुका होणार आणि 3 डिसेंबरला तुमचा रिझल्ट डिक्लेअर होणार. परंतु तसं न होता काही जागेवरती, नगर परिषदेच्या काही जागेवरती मारामाऱ्या झाल्या, भांडणं झाली, काही मतदारांचे काही घोळ सापडले गेले, त्या निवडणुका पोस्टपोन करण्यात आल्या आणि त्याच्या आधारावरती निकाल पोस्टपोन करण्यात आला. आणि आत्ता देखील नगरपालिका निवडणुकीमध्ये पण सेमच आहे. 15 जानेवारीला तुमची निवडणूक होणार आहे आणि 16 जानेवारीला त्याचा मतमोजणी आहे. परंतु 16 जानेवारीला निकाल लागेलच याची गॅरंटी सत्ताधारी पक्ष घेणार आहेत किंवा निवडणूक आयोग घेणार आहे का, की त्या पण निकाल पुढे जाणार? जर निकाल पुढे जाणार असेल तर आपण समजून जायचं की हेच आकडे जे विधानसभेत होते, जे नगर परिषदेमध्ये आले आणि तेच नगरपालिकेत बघायला मिळणार आहेत. त्याच्यामध्ये वेगळं असं काहीच बघायला नाही मिळणार आहे. शिवसेना उभाटा गटाचे कार्यकर्ता म्हणून नगर परिषद आणि नगरपंचायतीचा जो काही निकाल लागला त्यामुळे धक्का बसला का? धक्का बसला, अपेक्षित वाटलं होतं की असा निकाल लागेल? अपेक्षित नव्हतं त्या मानाने बघायला गेलं तर. परंतु आता सवय झाली असं म्हणायला पण काही हरकत नाही, कारण की असे निकाल भाजपच्या कार्यकाळात आपल्याला धक्कादायकच बघायला मिळत आहेत. जे काही आहेत ते लोकांच्या तोंडावरती काही वेगळं असते आणि निकाल काही वेगळे लागतात. हे सर्वसाधारण महाराष्ट्राचं समीकरण आहे. कुठेतरी आर्थिक दृष्टिकोनातून पण बघायला गेलं तर पैसे वाटपाचे जे आरोप होते त्याच्यामुळे पण एक खूप मोठा हा ड्रॉबॅक होता की याच्यामुळेच जास्त कमकुवत पडली उभाटा गट असं देखील वाटतं. कारण खूप लोकांनी पक्षांतर केलं, अगदी ग्रुपने पक्षांतर केल्याचं पण पाहिलं आपण. आता बघा काय आहे, मी जर पालघर जिल्ह्याचं उदाहरण घेतलं तर बहुजन विकास आघाडी हा सर्वात मोठा पक्ष होता. मी होता म्हणेल, कारण की आता त्यांच्या आमदारही नाही आहे, खासदारही नाही आहे आणि आता नगरसेवक तर आता लागलेले आहेत, त्याच्यामुळे नगरसेवकही नाही आहेत. तर ह्या पक्षाचे जे माजी नगरसेवक म्हणा, सभापती म्हणा, जर हे पक्षांतर करून भाजपमध्ये जाऊ शकतात तर ह्यामध्ये कुठेतरी एकतर सत्ता लालच नाहीतर कुठेतरी आर्थिकदृष्ट्या हे दोन्ही समीकरण त्याच्यामध्ये आपण पाहू शकतात. ह्याच्यामध्ये वसई तालुक्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाही मोठा धक्का लागलेला आहे.
आपले पण बरेचसे पदाधिकारी हे भाजपमध्ये गेलेले आहेत, परंतु त्यांचंही समीकरण सेम तसंच होतं. एकतर आर्थिकदृष्ट्या त्यांना तिकडे जावं लागलं, किंवा दुसरं म्हणजे की एक जी गळती चालू आहे सध्या, असं म्हणायला हरकत नाही, जी गळती चालू आहे त्या माहितीये भविष्यामध्ये त्यांच्याकडे भविष्य आपलं चांगलं आहे, आपण तिथे गेलं आपलं जे वैयक्तिक भविष्य आहे राजकारणातलं, बरोबर, ते ते पुढे चालू टिकून राहण्यासाठी, ठेवण्यासाठी, ते ते टिकून टिकून ठेवण्यासाठी भाजप ठेवण्यासाठी आपल्यासाठी योग्य मार्ग योग्य आहे. पक्ष आहे असं समजून ते लोक पुढे चालले आहेत. ठीक आहे. आता तुम्ही इच्छुक उमेदवार आहात, त्यासाठी मी तुम्हाला विचारते, तुमच्या जरा वैयक्तिक आयुष्याकडे पण येऊया आपण. तुम्ही समाजकारणातही तुम्ही आता सध्या मरीन इंजिनियर आहात, एक इंजिनियर आहात आणि तरी राजकारणात रस आहे तुम्हाला. काय सांगाल तुमच्या प्रवासाबद्दल? मरीन इंजिनिअरिंग शिपवरती कामाला असताना मी बरेचसे देश फिरलेलो आहे, बरेचशा कंट्रीजमध्ये माझा प्रवास झालेला आहे. त्यामध्ये जेव्हा आपण बघितलं तर त्या आधुनिक टेक्निक्स ह्या आपल्या ठिकाणी राबवणं हे सगळ्यात जास्ती गरजेचं मला वाटलं. त्याच्यामुळे मी थोडंसं समाजकारणापासून सुरुवात केली. समाजकारण करता करता माझ्या वडिलांमुळे मी राजकारणात देखील प्रवेश केला. माझे वडील 1977पासून शिवसेनाचे काम करत आहेत. लोकाधिकार समितीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, नाशिकचं संपर्क प्रमुख म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे शिवसेनेसाठी बरंच काम केलेलं आहे, परंतु त्यांची सरकारी नोकरी असल्यामुळे त्यांना तिथे पुढे जाता नाही आलं, राजकारणात पुढे नाही जाता आलं. घरची परिस्थिती तेव्हा एवढी चांगली नव्हती, त्याच्यामुळे त्यांना राजकारणात उतरता नाही आलं. परंतु जी माझी त्यांनी कार्य पाहिली, की जे मी कोविडमध्ये कार्य केलं, लोकांसाठी मी रस्त्यावर उतरून काम करत होतो. नेमकं काय सविस्तर जरा जसं सांगाल? की जर मी नाविक संघटनेच्या बाबतीत बोलणं केलं तर माझी स्वतःची एक नाविक संघटना आहे, ऑल इंडिया सीफेअर्स युनियन म्हणून, मी ती रन करतो. आणि त्यामधून जर बघायला गेलं तर जवळपास आपल्या वसई तालुक्यातून मी 5,000 ते 7,000 मुलांना हे कोविडमध्ये जे बाहेरगावी शिपवरती अडकले होते, ज्यांना काही स्कोप नव्हता, संपूर्ण जग बंद होतं, विमानसेवा बंद होती, सगळ्या ट्रॅव्हल्सच्या सगळी बंद असताना मी त्यांना भारतात घेऊन आलो. त्यामध्ये वंदे भारत मिशन असेल सरकारने चालू केलेलं, चार्टर्ड फ्लाईट असतील जे की कंपनी द्यायला तयार होती, फक्त आपल्याला लँडिंग परमिशन्स गव्हर्नमेंटकडून घ्यायच्या होत्या. ह्या सर्व गोष्टींवरती आम्ही विचार करून केंद्राशी संपर्क साधून, एक्सटर्नल मिनिस्ट्री अफेअर असेल, शिपिंग मिनिस्ट्री अफेअर असेल, त्या सगळ्यांशी संपर्क साधून आम्ही त्या परमिशन्स घेऊन त्यांना अलाव केलं. मुंबईमध्ये, गोव्यामध्ये, चेन्नईमध्ये, दिल्लीमध्ये फ्लाईट्स लँड करण्यासाठी, त्यांना क्वारंटाईन होण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्या. असे जवळपास संपूर्ण भारतातून आम्ही 25,000 ते 27,000 मुलांना त्या टायमाला भारतात आणलं. मानवता फाउंडेशन म्हणून आमची स्वतःची एक संघटना आहे, त्या संघटनेमार्फत आम्ही संपूर्ण प्रभागामध्ये काम केलेलं आहे. लोकांना अन्न पुरवण्यापासून, लोकांना ज्या गरजेच्या वस्तू आहेत, ज्या त्या टायमाला त्याच फक्त चालू होत्या, बाकीच्या सगळी दुकानं पण बंद होती, तर त्या अशा वस्तू त्यांच्या घराघरापर्यंत पोचवण्याचं काम आम्ही केलेलं आहे. इतकंच नाही तर कोविड हा काळ असा होता की जिथे एखादा माणूस मयत झाल्यानंतर कोणी लोक तिकडे जायला तयार नव्हते, अशा बॉड्याज आम्ही स्मशानभूमीपर्यंत पोचवलेल्या आहेत. म्हणजे इतकं कार्य आम्ही कोविडमध्ये केलेलं आहे. तुम्ही काय सांगाल, एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतं की आपण तरुणांना, कारण शिंदे गट म्हणाल किंवा भाजप यांनी तरुणांना, नवीन पिढीला जास्त प्रोत्साहन दिल्याचं पाहायला मिळालं. तुम्हाला काय वाटतं वैयक्तिकरित्या, तरुणांना, नवीन तरुणांनी, सुशिक्षित तरुणांनी राजकारणात आता येणं, त्यांना संध्या मिळणं जास्त गरजेचं आहे की अनुभवी लोकांना या संध्या मिळणंच गरजेचं आहे, किंवा त्यांनीच ह्या गोष्टीत पडावं असं तुम्हाला वाटतं? अनुभवी लोकांनी त्यांचा अनुभव घेतला. त्यांनी 95ची इलेक्शन, 2000ची इलेक्शन, 2005-10 अशा इलेक्शन लढून ते पुढे येतात आहे. पण 2025 कोविड नंतरचा काळ जो काही बदललेला आहे तो संपूर्णपणे वेगळा आहे. कोविडमध्ये जे झालं त्याचा बोध हा सर्वांनी घ्यायचा, जो संपूर्ण जगाने घ्यायला पाहिजे. त्यामुळे आत्ताच्या राजकारणामध्ये 2025पासून जे चालू झालं, 2024मध्ये विधानसभा झाली, त्याच्या अगोदर लोकसभा झाली, आणि आता ज्या नगरपालिकेच्या निवडणुका लागतात, ह्यामध्ये तर मी स्वतः आव्हान करेन की ह्यामध्ये सर्व युवा मुलांनी, जे शिक्षित आहेत, जे नॉलेजेबल पर्सन्स आहेत, त्यांनी पुढे यावं. मग ते कुठल्याही पक्षाचं असो,
मी असं सांगत नाही की फक्त शिवसेनेचाच असो, तो कुठल्याही पक्षाचा असो, त्यांनी पुढाकार घ्यावा आणि खरंच आपला प्रभाग किंवा आपला जो काही समाज आहे तो संपूर्ण एकत्र करून तो सुधारण्याचा खरंच काळाची गरज आहे. एक वैयक्तिक प्रश्न होता की तुम्ही एखाद्या वेळेस तरुण जे आहेत आत्ताचे तरुण पिढी आहे त्यांनी जास्तीत जास्त राजकारणात सक्रिय होणं हे गरजेचं आहे का, पहिला प्रश्न. आणि त्यासोबत जोडून प्रश्न आहे की तरुणांची जे आहे राजकारणाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्यात कुठेतरी समाजकारण त्यांना कळणं किती महत्त्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं? कारण खूप अट्रॅक्शन आहे तरुणांचं राजकारणाकडे, पण त्याची वेगवेगळी कारणं आहेत. त्यात समाजकारण हे प्रामुख्याने त्यांनी बघावं आणि त्याच्यानंतर राजकारणाकडे बघावं, कारण एक समाजकारणातून वाट जाणारी आहे राजकारणाकडे. त्यामुळे त्यांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे का, किती गरजेचं असं तुम्हाला? मला ह्याचं उत्तर आहे ना थोडंसं मागे जाऊन देतो. वंदनीय पूजनीय हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना पक्षाची स्थापना केली, त्या स्थापनेच्याच टायमाला त्यांनी सर्वात पहिलं आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या पदाधिकाऱ्यांना एक बोधवाक्य दिलं. ते बोधवाक्य असं आहे की राजकारणात यायच्या आधी आपला मूलमंत्र असा असला पाहिजे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्याच्यामुळे सर्व नवीन युवक जे आता राजकारणात येत आहेत त्यांना समाजकारण हे पहिलं आलं पाहिजे. कारण समाजाला जोडणं, मग ते विविध जात असो, विविध लोक असो, विविध धर्म असो, त्या लोकांना जर ते आपल्या प्रभागात राहतात तर त्यांना जोडून ठेवणं हा आपला सर्वात मूळ असलं पाहिजे. संविधानिकरित्या हो, इंडिया फर्स्ट. संविधानिकरित्या जर आपण बघायला गेलं इंडिया फर्स्ट, तर त्यांना सगळ्यांना जोडून ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या त्या प्रभागामध्ये काही कामं जी होणारी असतात पण काही राजकारण्यांमुळे बोला किंवा काही अधिकाऱ्यांमुळे बोला जी होऊ शकत नाही, त्याच्यावरती व्यवस्थित अभ्यास करून ती कशी झाली पाहिजेत आणि ती कशी पूर्णच झाली पाहिजेत ह्यावर जास्ती लक्ष गेलं पाहिजे. आता त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो. कोविडमध्ये काम करत असताना मी बरेचसे असे आमच्या प्रभागामध्ये पाडे आहेत, काही पाडे आहेत, टेंभीपाडा आहे, त्याच्यानंतर भाटीबंदर पाडा आहे, ज्योती साईडला पण 2-3 कोल्हापूर गावसारखे पाडे आहेत. यांना मेडिकल सुविधा उपलब्ध नव्हत्या. तेव्हा मी स्वतः नगरपालिकेचा फॉलोअप घेऊन तिकडे चालती व्हॅन चालू केली मेडिकलसाठी आणि त्यातून मी बोध घेतला आणि चाळपेटमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा मी लगेच तिकडे अंमलात आणला. मी त्याचा पाठपुरावा केला, मी त्या गोष्टीचं सगळं नॉलेज घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांना ती जागा सुचवून मी तिकडे ते आणू शकलो. जर ही गोष्ट एक सर्वसाधारण मुलगा करू शकतो तर मग जे आधी झालेले नगरसेवक असतील किंवा जे आधी झालेले लोकप्रतिनिधी असतील त्यांनी का नाही केलं? ह्या गोष्टीचा विचार त्यांनी केला पाहिजे. मेन म्हणजे भविष्यात येणाऱ्या संकटांवरती तुम्ही कशा प्रकारे तयार आहात किंवा अचानक आलेल्या संकटाला तुम्ही कसे सामोरे जातात आहे हे समजणंच म्हणजेच एक प्रकारचं राजकारण आहे. का तर त्या टायमाला तुम्हाला लोकांची परिस्थिती हाताळून घेणं हे तुम्हाला आलं पाहिजे. ग्राउंड लेवलला काम करायला पाहिजे, महत्वाचं आहे आणि ते सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. बरोबर. शेवटचा प्रश्न आता की तुम्ही इच्छुक आहात, तुम्ही जर उद्या निवडून आलात तर तुम्ही कशा प्रकारे इथल्या समस्या, मुळातच इथल्या काय समस्या आहेत ज्याच्यावर काम करणं गरजेचं असं तुम्हाला वाटतं? मी सर्वात पहिले आरोग्यावरती काम करणार. जर आपण बघायला गेलं की बोईंज प्रभाग क्रमांक 12 मध्ये आपल्या क्षेत्रामध्ये बोईंजच्याच पुढे गेला, आगाशी उंबरगोठण असेल किंवा चाळपेट वगैरे असेल ते अर्नाळापर्यंत आपल्याकडे एक चांगलं हॉस्पिटल नाही आहे. सगळ्यात पहिले मी थोडंसं आरोग्यावर काम करेल, कारण की आजकाल जो तो आरोग्यासाठी प्रयत्न करत आहे, त्याच्यामुळे आरोग्यावरती पहिलं मी हॉस्पिटलचं एक ऑलरेडी प्रस्ताव आहे माझ्याकडे, तो मी सबमिट करेल. त्याच्यानंतर बाकीच्या ज्या समस्या आहेत, जसं दुसरी मोठी समस्या आहे ती पाण्याची समस्या आहे. आजपर्यंत बोईंच्या पुढे पाणी नगरपालिकेचं गेलेलं नाही आहे, ते आणण्याचा सर्वात जास्त प्रयत्न करेल. कारण की आता जे आगाशी साईडला, चाळपेट साईडला, उमरगोठण साईडला आम्ही अजूनही विहिरीचं पाणी पितो आहे. विहिरीच्या पाण्याचा जो PPM लेवल आहे तो खूप हाय आहे, जो आत्ताच्या सध्या काही कोविडच्या काळामध्ये त्याच्यावरती जी प्रक्रिया झाली त्याच्यामध्ये हा विश्लेषक बाहेर आला. तर त्याच्यामुळे आपण किती घातक पाणी पितो हे लोकांना हळूहळू समजायला लागलं. त्याच्यामुळे प्रत्येक लोकांनी ॲक्वागार्ड लावायला आता घराघरात सुरुवात केलेली आहे.
परंतु ॲक्वागार्ड लावणं हा ऑप्शन नाही आहे. तर आपण जे फिल्टर होऊन नगरपालिकेचं पाणी जे लोकांपर्यंत पोचते ते आपल्या आगाशीपर्यंत अजूनपर्यंत का नाही पोचलं, त्यावरती मी काम करेल. आणि आमच्या आगाशीची सर्वात मोठी, बोळींजपासून विरारपासून ते आगाशीपर्यंतची सर्वात मोठी आहे वीज समस्या. त्या वीज समस्यावरती मी ऑलरेडी आत्ताचे स्थानिक आमदार जे आहेत त्यांच्यासोबत माझी चर्चा झालेली आहे, त्यांच्यासोबत माझी बैठक झालेली आहे. तिकडे जो काही 750 कोटीचा फंड आलेला आहे त्याचं विभाजन कसं होणार, आगाशीला किती भेटणार, बोळींजला त्याचा फंड किती भेटणार आणि त्याच्यातून काही काही कामं होणार, ह्या सगळ्या गोष्टींवरती आम्ही चर्चा झालेली आहे. तर आगाशीकरांना लवकरात लवकर वीज म्हणजे 24 तास वीज पुरवण्याचा जो काही मोठा हे आहे तो आम्ही देण्याचा प्रयत्न करणार. नक्कीच तुम्ही जसं म्हणताय तशीच धोरणं तुमची आहेत, जसं ते तुम्ही नक्की निश्चितच जर तुम्ही निवडून आलात तर तुमच्याकडून लोक अपेक्षित करतीलच आणि तुम्ही ते पूर्ण कराल अशी देखील आम्ही अपेक्षा करतो. तर आजच्या भागात आपण इथेच थांबत आहोत. असाच प्रकारे अनेक उमेदवार जे आहेत, इच्छुक उमेदवार, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, त्यांच्या धोरणांबद्दल देखील जाणून घेणार आहोत. तोपर्यंत आपण इथेच थांबत आहोत. धन्यवाद आम्हाला वेळ देण्यासाठी. धन्यवाद. जय महाराष्ट्र.